विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण लेक्चर 1 आणि लेक्चर 2 मध्ये पार्ट कव्हर केला होता. बघा इथे द लिव्हिंग वर्ड मध्ये आपण बघितलं पहिल्यांदा सिलेबस बघितला. सिलेबस काय काय आहे. त्यानंतर आपण बघितलं क्वेश्चनची फ्रिक्वेन्सी किती आहे 2026 मध्ये, रिनीट मध्ये, त्यानंतर 2025 मध्ये आणि प्रिव्हियस 5 इयर मध्ये क्वेश्चन किती विचारले गेले टॉपिक वाईज ते आपण बघितले. फक्त डेटा बघितला. त्यानंतर आपण कव्हर केलं व्हॉट इज लाईफ. त्यानंतर आपण कव्हर केलं तर व्हॉट इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या बघितल्या. ग्रोथ, रिप्रोडक्शन, त्यानंतर मेटाबॉलिझम, सेल्युलर ऑर्गनायझेशन, त्यानंतर कोणतं कॉन्शियसनेस. आता आपण या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत स्टेप बाय स्टेप बघितल्या आणि तुम्ही नोट्स पण काढले असतील हे पण मला माहिती आहे. त्यानंतर आपण बघितलं कालच्या लेक्चरमध्ये लेक्चर नंबर 2 मध्ये तुम्हाला 11वीचा कोणता सिलेबस स्टडी करायचा आहे तो बघितला आपण. ओव्हरऑल सिलेबस तुम्हाला 19 चॅप्टर स्टडी करायचे हे पण आपण बघितले. त्यापैकी आपण पहिला चॅप्टर सुरू केला होता द लिव्हिंग वर्ड. त्यानंतर आपण बघितलं कालच्या लेक्चरमध्ये रिप्रोडक्शन ही जी प्रॉपर्टी आहे ती डिफाइनिंग प्रॉपर्टी नाही. आपण 2 बघितल्या कोणत्या, ग्रोथ आणि रिप्रोडक्शन हे डिफाइनिंग प्रॉपर्टी नाही. त्याच्याविषयी आपण स्टडी केला. त्यानंतर मेटाबॉलिझम आपण स्टडी केला. मेटाबॉलिझम त्यानंतर सेल्युलर ऑर्गनायझेशन. त्यानंतर आपण बघितलं कोणता कॉन्शियसनेस जो आहे हा प्रत्येक सजीवामध्ये कसा असतो याबद्दल आपण चर्चा केली. त्यानंतर मी तुम्हाला काही क्वेश्चन दिले होते ते क्वेश्चन तुम्ही स्टडी केले असतील. तुम्हाला एनसीईआरटी पेज नंबर कोणत्या क्वेश्चन विचारलंय ते मी तुम्हाला सांगितलं आहे. हे 4-5 क्वेश्चन तुम्ही स्टडी केले असेल. आणि त्यानंतर आज आपण सुरू करतोय डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ड या पॉइंटला. आतापर्यंत तुम्ही हे सगळे पॉईंट स्टडी केले असतील बरोबर. मग आता बघायचं आपल्याला द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग वर्ड. डायव्हर्सिटी म्हणजे काय, विविधता. डायव्हर्सिटी म्हणजे काय, विविधता. आता तुम्हाला जर बायोडायव्हर्सिटी म्हटलं असेल तर त्याला काय म्हणतो आपण जैवविविधता. पण इथं काय म्हटलं फक्त डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. काय म्हटलं आपण त्याला, विविधता असं म्हटलेलं आहे. मग तुम्हाला काय विचारले, विविधता जी आहे कोणामध्ये, इन द लिव्हिंग वर्ड. जे जिवंत सजीव आहे त्यांच्यामध्ये विविधता कशी आहे ते आपल्याला बघायचं आहे. मग बघूयात आपण जिवंत सजीवामध्ये विविधता कशी आहे त्याबद्दल आपल्याला काय जाणून घ्यायचे. आणि ह्या पॉईंट सुद्धा नीट मध्ये भरपूर वेळा क्वेश्चन येऊन गेलेले आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा मग डायव्हर्सिटी लिव्हिंग वर्ड तुम्हाला म्हटलंय जवळपास आपल्याला या जगामध्ये भरपूर सारे ऑर्गन भेटणारे, डायव्हर्सिटी भेटणारी, विविधता भेटणारी प्राण्यांची. त्यामध्ये प्राणी असतील, पक्षी असेल, कीटक असेल, मायक्रो ऑर्गन असेल, भरपूर सारे आहेत. कोणते सजीव वगैरे आहे. मग बघा तुम्हाला आपली जी पृथ्वी आहे ही होल बायोडायव्हर्सिटी आहे. कोणती पृथ्वी जी आहे ती काय आहे, होल बायोडायव्हर्सिटी आहे. मग बघा द नंबर अँड द टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन द अर्थ रेफर ॲज बायोडायव्हर्सिटी. म्हणजे आपल्या पृथ्वीवरती जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत का त्याला आपण काय म्हणतो बायोडायव्हर्सिटी. म्हणजे त्यांच्यामध्ये जे असणार जैवविविधता आहे त्याला काय म्हणतो आपण बायोडायव्हर्सिटी. त्याला एक नाव पडलं कोणतं, जैवविविधता. काय नाव पडलंय, जैवविविधता असं नाव पडलं आहे. मग आपल्याला काय बघायचंय, बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे, चला पुढचा पार्ट कव्हर करूया. तुम्हाला काही डायग्राम द्वारे हे समजेल लगेच. आता जवळपास भरपूर सारे सायंटिस्ट होऊन गेले. त्या सायंटिस्ट सांगितलं आपल्या पृथ्वीवरती किती प्राणी आहेत, किती वनस्पती आहेत, थोडक्यात किती बायोडायव्हर्सिटी आहे. मग हा जो आकडा आहे कोणता 1.7 to 1.8 मिलियन हा जो आकडा आहे तो आपण शोधलाय. खरा आकडा किती आहे, खरा आकडा आहे 7 बिलियन पर्यंत आकडा आहे. ठीक आहे, 7 बिलियन पर्यंत आकडा आहे. आता हा आकडा व्हेरी करतोय. आता तुम्ही मला कोणतं 7 बिलियन आहे, काही म्हणलं परत 8 बिलियन आहे, 8 मिलियन आहे, हा आकडा काय करतो, व्हेरी करतो. पण तुम्हाला 12वीला जो चॅप्टर आहे कोणता 13 नंबरचा त्याच्यावरती पाऊल इरिच त्यानंतर अलेक्झांडर वन हम्बलबोर्ट यांनी एक्झॅक्ट आकडा दिलेला आहे. आता तुम्हाला या आकड्याशी एवढं घेऊन देणार नाही, फक्त हा आकडा काय लक्षात ठेवायचा 1.7 to 1.8 मिलियन हा आकडा ऑलरेडी आपण एस्टिमेट केला आहे. एवढी बायोडायव्हर्सिटी कुठे आहे, आपल्या पृथ्वीवरती आहे. ओव्हरऑल फक्त महाराष्ट्रामध्ये नाही किंवा भारतामध्ये नाही, ओव्हरऑल पृथ्वीमध्ये. लक्षात 1.7 to 1.8 मिलियन एवढी बायोडायव्हर्सिटी आहे. म्हणजे तेवढे तुम्हाला सजीव बघायला भेटतील. मग कोणतं लहान कीटकापासून, लहान मायक्रो ऑर्गॅनिझमपासून तर एकदम कॉम्प्लेक्स प्राण्यापर्यंत तुम्हाला एवढा आकडा बघायला भेटेल. किती, 1.8 मिलियन पर्यंत. त्यानंतर बघा आता जर तुम्हाला एखाद्या प्राण्याचं क्लासिफिकेशन करायचंय, काय करायचंय, प्राण्याचं क्लासिफिकेशन किंवा प्राणी बघितलं तुम्ही त्या प्राण्याला आपण नामकरण कसं करतो बघा. काय नामकरण कसं करतो. मग तुम्हाला काय म्हटलंय, जर तुम्हाला नामकरण करायचं असेल, आता तुम्ही मला नामकरण का करायचं, कारण का प्रत्येक प्राणी आपला जर बघितलंय पृथ्वीवरती आहे तर त्याला काहीतरी नाव दिलं गेलं पाहिजे. आपल्या प्रत्येकाला काहीतरी नाव आहे. काय आहे, प्रत्येकाला काहीतरी नाव आहे. आणि ती जी टर्म आहे ती कोणती, टॅक्झॉनॉमी त्याला असं म्हणतो आपण. काय म्हणतो, टॅक्झॉनॉमी. टॅक्झॉनॉमी अशी टर्म आहे, त्या टर्मद्वारे कोणता लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आपण नाव देतो. काय देतो, नाव वगैरे देत असतो. मग नाव कोणतं, समजा एखादा सजीव आपण बघितला त्या सजीवाचं आयडेंटिफिकेशन कसं आहे, काय आहे आयडेंटिफिकेशन कसं आहे, क्लासिफिकेशन कसं आहे आणि कोणतं नॉमेनक्लेचर कसं आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आपण जर बघितलं कोणतं टॅक्झॉनॉमी जे आहे, टॅक्झॉनॉमी एकदम सिंपल टर्म आहे. काय करायचं, टॅक्झॉनॉमी म्हणजे आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर आणि क्लासिफिकेशन. आपण जो सजीव बघितलाय तो आपण टॅक्झॉनॉमिकली काय करतोय, डिस्ट्रीब्यूट करतोय.
म्हणजे पण पहिल्यांदा काय करतो, आयडेंटिफाय करतो आपण, त्यानंतर आपण क्लासिफाय करतोय, त्यानंतर आपण काय करतो, नॉमेनक्लेचर देतोय त्याच्या ऑर्गॅनिझमला. आता तुम्ही म्हणाला सर की टॅक्झॉनॉमी सांगू राहिली. अरे बाळांनो, टॅक्झॉनॉमी म्हणजे अशी टर्म आहे, जर तुम्हाला जर एखादा सजीव बघायला भेटला तर त्या सजीवाला आपण व्यवस्थित नामकरण देतोय. मला सांगा, मूल जन्माला आल्यानंतर आपण त्याला काहीतरी नाव देतोय, प्रत्येक सजीवाला देतोय आपण काहीतरी नाव देतो असं. तसं याचं नॉमेनक्लेचर करणं महत्वाचं आहे, म्हणजे त्याचा फायदा आपला करता येईल. कोणता, त्याचा फायदा काय, त्याचा तोटा काय, त्याचे शरीर कसं, त्याचा आकार कसा, त्याला आपल्याला होणारा बेनिफिट काय, हे सगळं जर माहीत झालं तर आणि तरच आपण त्या प्लांटचं आणि त्या वनस्पतीचं, प्लांट वनस्पती किंवा प्राणी जो आहे त्याचं आपण योग्य प्रकारे विश्लेषण करू शकतो. त्यासाठी काय करायचं, टॅक्झॉनॉमी घ्यायची. कोणता टॅक्झॉनॉमी काय, पूर्णपणे आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर आणि क्लासिफिकेशन. आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप आयडेंटिफिकेशन नेमकं काय आहे, क्लासिफिकेशन नेमकं काय आहे, त्यानंतर कोणता नॉमेनक्लेचर काय आहे हे आपलं बघायचं आहे. मग बघा, जर तुम्हाला एखादा सजीव सापडला, सजीव दिसला, तर त्या सजीवाला एकदम बॉटॅनिकल भाषेमध्ये किंवा बायोलॉजिकल लँग्वेजमध्ये स्टेप बाय स्टेप काय करायचं, डिस्ट्रीब्यूट करायचं. काय करायचं, डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. आता तुम्हाला इथं बघा, डायग्राम नंबर 1, डायग्राम नंबर 2, 3, 4 यामध्ये तुम्हाला जे सायंटिस्ट वगैरे आहे किंवा जे विद्यार्थी वगैरे आहे काहीतरी स्टडी करताना दिसतंय की नाही. म्हणजे आपल्या जवळपास जगामध्ये जे पण सजीव आहे का, त्या सजीवांना आपण वेगवेगळ्या भागामध्ये काय केलंय, डिवाइड केलंय. त्यांचा अभ्यास करणं सोपं व्हावं यासाठी किंवा लोकांना जे नंतर अभ्यास करणार आहे त्यांना अभ्यास करण्यासाठी सोपं व्हावसाठी असे तुम्हाला काय दिले, सिस्टमॅटिक टर्म दिली. मग बघा, सिस्टमॅटिक टर्म म्हणजे काय असते बघा, लॅटिन काय म्हणतात आपण, सिस्टमा, सिस्टमॅटिक अरेंजमेंट. आपण त्याची काय केले, अरेंजमेंट केली, विभागणी केली. याचं एकदम सिंपल विभागणी. मला सांगा, जर तुमच्याकडे, तुम्ही जर एखाद्या स्कूलमध्ये जात असाल, काही स्कूलमध्ये, त्या स्कूलमध्ये प्रत्येक इयत्ता जे असतात, कोणता स्टँडर्ड असतात, त्या स्टँडर्डचे इयत्ता जे असतात वेगळे असतात. मला सांगा, जर एखाद्या क्लासमध्ये एखाद्या स्कूलमध्ये जर 1ली ते 10वी पर्यंत शाळा असेल, किती, 1ली 10वी पर्यंत, तर मला सांगा 1ली ते 10वी पर्यंत मुलांना बसण्यासाठी वेगवेगळे क्लास आहे का? 10वी पर्यंत मुले एका क्लासमध्ये बसवत नाही, कारण का त्यांची सिस्टम केलेली, पहिलीचा क्लास वेगळा, त्यानंतर दुसरीचा क्लास वेगळा, तिसरीचा क्लास वेगळा, चौथीचा क्लास वेगळा. हे काय केलं आपण, डिस्ट्रीब्युशन केलंय, सिस्टमॅटिक डिस्ट्रीब्युशन केलं आहे. आणि तसंच प्राण्यांचं आहे, तसं वनस्पतीचं आहे. आपल्याला जर प्राण्यांचा आणि वनस्पतीचा जर अभ्यास करायचा असेल ना, आपल्याला त्यांना सिस्टमॅटिक अरेंजमेंट करावं लागेल. बघा, मग काय म्हटलंय, सिस्टमॅटिक म्हणजे काय, सिस्टमा म्हणजे लॅटिन शब्द आहे, सिस्टमॅटिक अरेंजमेंट. सिस्टम म्हणजे काय, सिस्टमॅटिक अरेंजमेंट करायची, त्यांची आपण विभागणी करायची. डील्स विथ द इव्होल्युशनरी रिलेशनशिप. मग त्यांचं आपण इव्होल्युशन काय हे सुद्धा बघायचं. कोणता, वंश परंपरा कशी त्यांची हे पण बघायचं. बघा, इव्होल्युशनरी रिलेशनशिप बिटवीन द ऑर्गॅनिझम. मग तुम्हाला सिंपल एक्झाम्पल सांगू का, मला सांगा, तुम्ही ऐकलं असेल काय, आपण जे गोरिला आहे, चिंपांजी आहेत, हे आपले पूर्वज. आता त्या पूर्वजांमध्ये आपल्याला नेमकं काय दिसलं, कारण त्यांचा डीएनए आणि आपला डीएनए जवळपास 98 to 99% काय करतोय, मॅच करतोय. म्हणजे आपलं त्यांचं काहीतरी नाळ बांधलेलं आहे, काहीतरी इव्होल्युशन आहे, याचा आपण अभ्यास करतोय सिस्टमॅटिकचा. म्हणजे काय, जेवढे पण प्राणी आतापर्यंत जन्माला आले ना, त्या सगळ्या प्राण्यांचं इव्होल्युशन रिलेशनशिप आपल्याला बघायचं आहे. इव्होल्युशनरी रिलेशनशिप आपल्याला बघायचं आहे. ओके, काय करायचंय, सिस्टमॅटिक रिलेशनशिप आपण बघायचं, इव्होल्युशन रिलेशनशिप पण बघायचं. मग तुम्हाला एवढं कळालं असेल काय, सिस्टम म्हणजे लॅटिन वर्ड जो आहे, काय लॅटिन वर्ड सिस्टमा, आणि सिस्टम म्हणजे काय, सिस्टमॅटिक अरेंजमेंट. कशाची, प्राणी, वनस्पती किंवा काही जे असेल त्याला म्हणतो आपण काय, सिस्टमॅटिक असं म्हणतो. कोणतं, अर्धमचं आपल्याला काय करायची, योग्य प्रकारे विभागणी करायची आहे. मग बघा, तुम्हाला सिस्टमॅटिक ही जे वर्ड आहे किंवा पुस्तक जे आहे कोण लिहिलं आहे, बघा, सिस्टमा नेचर आहे जे पुस्तक आहे, कोणतं लिहिलं होतं, कोणतं, हे जे सायंटिस्ट आहे बघा, सायंटिस्ट जे तुम्हाला कोणता, कार्ल लिन्नियस यांनी लिहिलं होतं, कोणता, सिस्टमा नेचर आहे. आता त्यांनी काय केलं माहिती, सिस्टमा नेचर मध्ये त्यांनी प्रत्येक प्राण्याची, वनस्पती काय केली, विभागणी केली. सिस्टमा नेचर तुम्हाला म्हटलंय. बघा, रेजिना ट्रायकॉन नेचर कोणत्या सेंटर मग तुम्हाला क्लासेस दिलाय, त्यांनी ते जे काही लिहिलं ते दिलं तुम्हाला, पहिली आवृत्ती, दुसरी आवृत्ती वगैरे आहे, सगळं दिलेलं आहे. कोणतं, कार्ल लिन्नियस. आता जर आपण बघितलं, कोणतं, हे जे सिस्टमॅटिक नेचर आहे किंवा प्राण्यांची, वनस्पतीची विभागणी केली आहे, त्याचे जनक कोण म्हटले, कार्ल लिन्नियस. कार्ल लिन्नियसने बायोलॉजीमध्ये, बॉटनीमध्ये सगळ्यात जास्त प्राण्यांचं, वनस्पतीचं काय केलंय, नामकरण केलंय. पण जर आपण प्राण्यांचं म्हटलं, वनस्पतीचं म्हटलं, तर कोणाचं नाव पुढे येतं, कार्ल लिन्नियस सायंटिस्टचं नाव पुढे येतं. मग तुम्हाला दिलं स्वीडिश बॉटनिस्ट आहे, कोणता, टॅक्झॉनॉमिस्ट आहे. टॅक्झॉनॉमी म्हणजे काय, आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन. म्हणजे काय, स्टेप बाय स्टेप आपण समजू. फक्त आपण टॅक्झॉनॉमी शिकतोय हे लक्षात घ्या. टॅक्झॉनॉमी मध्ये तुम्हाला जर एक एक शब्द समजला व्यवस्थित तर तुम्हाला पूर्णपणे समजा. आला लक्षात, चला पुढे बघू. बघा येते, आता तुम्हाला सिस्टम नेचर कोण दिलं होतं, पूर्णपणे पुस्तक, कार्ल लिन्नियसने पुस्तक दिलं होतं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या ऑर्डर होता, जेनरा होता, त्यानंतर झूफायटा, त्यानंतर सिरियस वगैरे आहे. मग त्यांनी थोडक्यात प्लांटला विभागणी करण्याचा प्रयत्न केला. आता ही स्लाइड सगळं तुमच्या काही एवढी कामाची नाही, फक्त सांगण्याचा प्रयत्न काय केलाय,
कार्ल्स लिनियस यांनी कोणतं सिस्टमॅटिक अरेंजमेंट केली कोणाची? सजीवांची. कोणाची केली? सजीवांची. काय केली? सिस्टमॅटिक अरेंजमेंट केली आहे. हे आपल्याला बघायला भेटते बघा. सिस्टमा नेचर कोणता? इज अ बुक रिटन बाय द लिनियस. लिनियस म्हणजे कोण? कार्ल लिनियस. कार्ल्स लिनियस तुम्हाला भरपूर वेळा पुस्तकामध्ये संदर्भ येऊन गेलेला आहे. मला लक्षात काय होतं? कार्ल्स लिनियसनी पुस्तक लिहिलं सिस्टमा नेचर कोणता? त्यामुळे त्यांनी सांगितलं कोणता? सिस्टमॅटिक अरेंजमेंट केली कशाची? लिव्हिंग ऑर्गॅनिझमची. इथपर्यंत कळालं? बस. इज मोर दॅन सफिशियंट. आला लक्षात? चला पुढे. आता बेसिक प्रॉपर्टी आपल्याला बघायचे कशाच्या? टॅक्झॉनॉमीची. ठीक आहे. बेसिक प्रोसेस ऑफ टॅक्झॉनॉमी. मग तुम्हाला माहिती आहे टॅक्झॉनॉमी काय? पहिल्यांदा आहे आयडेंटिफिकेशन, त्यानंतर नॉमेनक्लेचर, त्यानंतर क्लासिफिकेशन. या 3 टर्म येणार आहे. कोणकोणत्या? आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर आणि क्लासिफिकेशन. आता इथे बघा कॅरेक्टरिस्टिक्स कोण? बघा कॅरेक्टरायझेशन काम आहे. पहिले तुम्हाला दिले कोणता? स्टडी ऑफ द फ्युचर्स अँड द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिझम. शब्द काय दिले आपला? पहिले बघा स्टडी ऑफ द फीचर्स म्हणजे त्यांच्यामध्ये काय काय फीचर्स वगैरे आहे, वेगळं पण काय आहे. आपण मोबाईल मध्ये घ्यायला गेलो कोणतं? नॉर्मली आपण मोबाईल घ्यायला गेलो, मोबाईल बाय करायला गेलो. मोबाईल बाय करायला गेल्यानंतर आपलं विचारतो आपण मोबाईल मध्ये काय फीचर्स आहे, काय नवीन गोष्टी वगैरे आहे. मग ते आपलं बघायचे. कोणता? कॅरेक्टरायझेशन. मग त्यामध्ये पहिलं कोणतं आहे? आयडेंटिफिकेशन. कोणतं आहे? आयडेंटिफाय. तुम्हाला ओळख पटली पाहिजे त्या सजीवाची. कुठे करायचं? आपला सजीवाची ओळख पटली पाहिजे. बघा मग इथे काय म्हटलंय? डिटरमाइन द आयडेंटिटी ऑफ द नेम ऑफ ऑर्गॅनिझम. डिटरमाइन तुम्हाला सांगायचंय, ओळखायचं किंवा तुम्हाला द्यायचंय. काय करायचंय? आयडेंटिफाय करायचंय. तो प्राणी आहे, तो वनस्पती आहे, तो कीटक आहे, तो मायक्रोजम आहे, तो अजून फंगस आहे, अलगी काय आहे हे तुम्हाला काय करायचं? आयडेंटिफाय करायचं आहे. काय करायचंय? आयडेंटिफाय. मग काय म्हटलं बघा ते डिटरमाइनिंग द आयडेंटिटी नेम ऑफ द ऑर्गॅनिझम. हे तुम्हाला विचारलेलं आहे. कळेपर्यंत चला पुढचा पाठ. कोणता? क्लासिफिकेशन म्हणजे काय? त्याला क्लासिफाय केले गेले पाहिजे. काय? क्लासिफाय केले. मग कशामध्ये क्लासिफाय? बघा ग्रुपिंग ऑर्गॅनिझम इनटू द कॅटेगराइज बेस्ड ऑन द सिमिलॅरिटीज. मग ज्या ग्रुपशी हा साम्य दाखवल त्या ग्रुपमध्ये टाकायचंय. आता तुम्ही फक्त आजचे दिवस हे समजून घ्या. उद्या मी तुम्हाला एक फुल दाखवून कोणता फ्लावर जे आहेत त्या फ्लावरची सिस्टमॅटिक अरेंजमेंट कशी केली आहे हे मी तुला समजावून सांगेल. ठीक आहे. तुम्हाला ते अजून क्लिअर होईल थोडंसं. बघा आयडेंटिफाय केलं आपण. काय केलं? आयडेंटिफाय. तो प्राणी, वनस्पती, मायक्रोजम काय आहे ते बघितलं. त्यानंतर त्याला क्लासिफाय केलं कोणत्या ग्रुपमध्ये हा सिमिलर आहे किंवा कोणत्या सजीवासारखा हा काय दाखवतो? साम्य दाखवतो. साम्य. ज्यासारखं तो तुम्हाला साम्य दाखवल ना त्या ग्रुपमध्ये टाकायला आपल्याला काही अडचण नाही. त्याला काय म्हणतो आपण? क्लासिफिकेशन. क्लासिफाय केले गेलं आपण त्या सिमिलर ग्रुपचे कॅरेक्टर बघितले. हे झालेपर्यंत बघा नॉमेनक्लेचर. नामकरण द्यायचं, नाव द्यायचं त्याला. बघा इथे मग काय म्हटलंय? असाइनिंग सायंटिफिक नेम टू द ऑर्गॅनिझम बाय द फॉलोइंग रूल्स. मग फॉलोइंग कोणते? तुम्हाला अजून पुढच्या स्लाइड मध्ये रूल येणार आहे. म्हणजे बघायचं काय तुम्हाला माहिती का? सांगायचं काय? फक्त 2-3 गोष्टी मी सांगायच्या. जर तुम्हाला एखादा सजीव नवीन बघायला भेटला, तो या जगामध्ये पहिल्यांदा कुठेच अवेलेबल नव्हता किंवा त्याचं आपण नॉमेनक्लेचर केलं नाही किंवा त्याचं आपल्याला टॅक्झॉनॉमी माहित नाही. जर एखाद्या गोष्टी आपल्याला टॅक्झॉनॉमी माहित नसेल तर त्याला आपण या 3 वे मध्ये डिवाइड करू शकतो. पहिल्यांदा वे कोणती? पहिल्यांदा आहे आयडेंटिफिकेशन. नंतर तुम्हाला म्हटलंय नॉमेनक्लेचर किंवा क्लासिफिकेशन. या 2 गोष्टी आहेत. म्हणजे या 3 महत्वाच्या आहेत. आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर आणि कोणता? क्लासिफिकेशन. या 3 जर गोष्टी तुम्ही केल्या कोणत्या 3 गोष्टी तर तुम्हाला 100% कोणत्या? क्लासिफिकेशन करता येईल. पहिल्यांदा कोणतं? त्याची टॅक्झॉनॉमिकल हायरार्की जी आहे ना सांगता येईल. आता टॅक्झॉनॉमी म्हणजे एवढंच कोणता? आयडेंटिफिकेशन, कोणता? नॉमेनक्लेचर आणि कोणता? क्लासिफिकेशन. जर तुम्ही एखाद्या प्लांटचं काय केलं? आयडेंटिफिकेशन केलं, नॉमेनक्लेचर केलं, क्लासिफिकेशन केलं तर आपण त्याला एखाद्या विशिष्ट क्लासमध्ये काय करतो? इनबिल्ड करू शकतो. आपण त्याला इमर्ज करू शकतो लक्षात ठेवायचं. मग तुम्हाला सांगा बेसिक प्रोसेस कळाली टॅक्झॉनॉमीच्या. पहिली आहे आयडेंटिफिकेशन, दुसरी आहे नॉमेनक्लेचर, तिसरी कोणती आहे? क्लासिफिकेशन. आता हे 3 बेसिक गोष्टी कोणकोणत्या? आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर आणि कोणता? क्लासिफिकेशन. या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. समजपर्यंत चला पुढचा पाठ बघूयात. पहिलं बघा आहे कॅटेगराइजेशन तुम्हाला देईल. पहिल्यांदा आपण या 3 पण बघितलं ऑलरेडी. कोणता? आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन आणि नॉमेनक्लेचर. आता बघा आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ परत एकदा. काय म्हटलंय? अंडरस्टँडिंग द कॅरेक्टर्स ऑफ ऑर्गॅनिझम. जर आपलं अंडरस्टँड करायचं कॅरेक्टर काय करायचं? आपलं बघायचं कॅरेक्टर एखाद्या सजीवाचं. बघा सच ॲज एक्सटर्नल अँड इंटरनल. त्याच्या आतमध्ये सिस्टम कशी आहे, त्याच्या बाहेर सिस्टम कशी आहे, त्याची मॉर्फॉलॉजी कशी आहे, त्याची अॅनाटॉमी कशी आहे. बघा एक्सटर्नल आणि इंटरनल काय? बघा इथे आहे पहिल्यांदा कोणता? मॉर्फॉलॉजी. कोणता आहे? मॉर्फॉलॉजी. ठीक आहे. त्यानंतर कोणता आहे? अॅनाटॉमी. कोणती आहे? अॅनाटॉमी. ही आहे दोघं. म्हणजे एखाद्या सजीवाची तुम्हाला जर मॉर्फॉलॉजी म्हणजे काय? एक्सटर्नल कॅरेक्टर आणि अॅनाटॉमी म्हणजे काय? इंटरनल कॅरेक्टर कळाली, तुम्हाला त्या सजीवाला कोणत्या क्लासमध्ये टाकायचं हे पण लक्षात येणार आहे. इथे काय दिलं मग? अंडरस्टँडिंग द कॅरेक्टर्स ऑफ ऑर्गॅनिझम सच ॲज एक्सटर्नल अँड इंटरनल स्ट्रक्चर, स्ट्रक्चर ऑफ सेल,
सेलचं स्ट्रक्चर कसं आहे, आतमधलं कसं आहे, ठीक आहे. डेव्हलपमेंट प्रोसेस, इकोलॉजिकल इन्फॉर्मेशन काय आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये जर आल्या ना, तुमची मॉर्फॉलॉजी आली, अँटॉमी आली, तर आपण प्रत्येक सजीवाला विशिष्ट क्लासमध्ये, योग्य क्लासमध्ये आपण काय करू शकतो, टाकू शकतो. तुम्हाला पुढे पुढे अजून कल्पना येईल. तुम्ही पहिल्याच वेळेस तुम्हाला समजेल 100% असं लक्षात घेऊ नका. कारण का, जोपर्यंत तुम्हाला हा चॅप्टर पूर्ण होणार तोपर्यंत त्याची लिंक जी आहे, लिंक स्टेप बाय स्टेप एवढी लागणार नाही. आणि जर तुम्हाला लिंक लागल्यापासून जर समजते ते एकदम ओकेच आहे. आणि जर नाही लिंक लागली तुम्हाला लास्ट पार्टला जेव्हा मी तुम्हाला लिंक एकदम बरोबर लावून देईल. बघा, एक्सटर्नल कॅरेक्टर आहे, त्याचे इंटरनल कॅरेक्टर आहे, सेल स्ट्रक्चर कसं आहे, फंक्शन कसं करतं, इकोलॉजिकल इन्फॉर्मेशन कशी आणि डेव्हलपमेंट प्रोसेस कशी, या सगळ्या याच्यावरती कोणता त्या प्लॅन्टचं, त्या अॅनिमलचं, त्या सजीवाचं, त्या प्राण्याचं काय करू शकतो आपण, आयडेंटिफिकेशन करू शकतो. दुसरं क्लासिफिकेशन करू शकतो. आणि दुसरं कोणतं, नॉमिनेटमध्ये त्याचं नामकरण आपण देऊ शकतो. हे लक्षात ठेवायचं. समज इथपर्यंत एकदम बेसिक गोष्टी आहे. चला पुढे बघूयात आपण. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा आपल्याकडं, इट इज द करेक्ट डिस्क्रिप्शन फॉर द ऑर्गॅनिझम. मग त्याचं डिस्क्रिप्शन जे आहेत, आपली त्याची माहिती जी आहे एकदम करेक्ट लिहिली गेली पाहिजे, बरोबर दृष्टीने लिहिली गेली पाहिजे. मग बघा काय म्हटलंय, इट इज द करेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ द ऑर्गॅनिझम. तुम्हाला करेक्ट डिस्क्रिप्शन, तिची माहिती लिहिता आली पाहिजे, बरोबर. सो दॅट द नेमिंग इज द पॉसिबल. तेव्हा नेमिंग म्हणजे काय, माहिती देणं, त्याचं नाव देणं पॉसिबल असेल. मला सांगा, आपल्याकडे जेव्हा नवीन बाळ जन्म होतो ना, नवीन बाळाचा जन्म झाल्यानंतर आपल्याकडे त्याचे नाव सुद्धा असेल. काय करायचे, आपल्याकडे बारी नावाची सिस्टम असते. काय असते, बारी नावाची सिस्टम असते. त्या बारीमध्ये जेव्हा 12 दिवस मुलं आल्यानंतर होतात ना, तेव्हा त्या बारीमध्ये कोणता आई वडील किंवा त्याचे घरचे नातेवाईक मुलाचं नाव काय ठेवायचं याबद्दल चर्चा करतात. मग तो दिसतो कसा, तो असतो कसा, एखादं भारी नाव कोणते, कोणतं, या नावावरती त्या मुलाचं नाव ठेवत असतात. तसंच आपल्याला करायचंय, करेक्ट डिस्क्रिप्शन आपण बघून, काय करून, करेक्ट डिस्क्रिप्शन आपण पूर्णपणे बघून कोणतं, त्याचं नेमिंग आपल्याला द्यायचंय. काय द्यायचं, आपला नेमिंग पण द्यायचं आहे. मग तुम्हाला या तीन टर्म जर कळले असेल, कोणत्या, पहिल्यांदा आहे आयडेंटिफिकेशन, दुसरं नॉमेनक्लेचर, तिसरं कोणतं, क्लासिफिकेशन. या तीनही गोष्टी आपल्याला पॅरलल करायच्या आहे. काय करायचं आहे, पॅरलल करायचं आहे. कळेपर्यंत पुढे समजून घ्या फक्त, ठीक आहे. आता याच्यावरती काही एवढं प्रश्न मी तुम्हाला विचारत नाही. बघा, त्यानंतर क्लासिफिकेशन. काय म्हटलंय, क्लासिफिकेशन, क्लासिफाय करायचे. मग ते बॅक्टेरिया आहे का, तो प्रोकॅरियोट्स आहे का, युकॅरियोट्स वगैरे आहे, काय आहे, तो प्लांट आहे का, ॲनिमल आहे, फंगी आहे, प्रोटिस्ट आहे, हे तुम्हाला विचारलंय. मला सांगा, तुम्हाला कोणता जरी सजीव भेटला, त्या सजीव कोणत्या ग्रुपमध्ये येणार आहे, त्याला आपल्याला क्लासिफाय करायला लागणारच नाही. 100% आपल्याला त्याला क्लासिफाय करायला लागणार आहे. मग तुम्हाला एवढं माहित पाहिजे कोणता तो ॲनिमल कशामध्ये येणार आहे किंवा तो सजीव कशामध्ये येणार आहे. ती बॅक्टेरिया आहे का, मग बॅक्टेरिया असेल कुठं, प्रोकॅरियोट्स मध्ये. ते प्लांट्स आहे का, तर प्लांट किंगडम मध्ये. ते ॲनिमल्स आहे का, तर ॲनिमल किंगडम मध्ये. फॉर एक्झाम्पल ती फंगी आहे का, कोणता, फंगाय किंगडम मध्ये हे येणार आहे 100%. त्यानंतर प्रोटिस्ट आहे का, कोणत्या प्रोटिस्ट मध्ये, याचं नाव काय, पॅरामेशियम. म्हणजे तुम्हाला सजीव बघितल्यानंतर, त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक बघितल्यानंतर, जेव्हा तुम्ही त्याला आयडेंटिफाय करणार आहे, त्याला आयडेंटिफाय केल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय करायचंय, क्लासिफाय करायचे, विभागणी करायची. आतापर्यंत आपण जेवढे ग्रुप पाडले, कोणता, तुम्ही 10वीला प्लांट किंगडम हा चॅप्टर शिकला असेल. जर तुम्हाला 10वीला 5 किंगडम माहिती असेल, आपण 9वीला एकूण 5 किंगडम बघितले. नाव सांगायची गरज आहे का, बघा, आपण 5 किंगडम क्लासिफिकेशन बघितली आणि 5 किंगडम क्लासिफिकेशन मध्ये आपण जवळपास बघितले 5 किंगडम. पहिला कोणता होता रे, मोनेरा. दिसतं तुम्हाला व्यवस्थित, बघा इथे पहिला कोणता आहे, मोनेरा. कोणता आहे, मोनेरा. दुसरा कोणता आहे, प्रोटिस्टा. कोणता आहे, प्रोटिस्टा. त्यानंतर तिसरा आहे कोणता, फंगी. कोणता आहे, फंगी. त्यानंतर चौथा कोणता आहे, प्लांटी. कोणता आहे, प्लांटी. त्यानंतर पाचवा आहे ॲनिमॅलिया. ॲनिमॅलिया. बघा, प्लांटी, PLANTAE, हा ए आणि ई, ठीक आहे. फंगी, त्यांचा प्रोटिस्टा, त्यानंतर मोनेरा. हे 5 किंगडम आहे. कोणकोणते, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी, ॲनिमॅलिया. म्हणजे जगभरामध्ये जेवढे पण सजीव आहे का, हे सगळे सजीव फक्त ह्याच 5 क्लासमध्ये, या 5 किंगडम मध्ये, 5 राज्यांमध्ये विभागणी केलेली. किती राज्यांमध्ये, 5 राज्यांमध्ये. कोणकोणत्या, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी, ॲनिमॅलिया, हे 5. त्याला आपण सिस्टम नाव दिलं कोणतं, रॉबर्ट विटाकर सिस्टम. काय नाव दिलं आहे, रॉबर्ट विटाकर सिस्टम. आणि रॉबर्ट विटाकरच्या सिस्टम नुसार कोणतं, हे जवळपास किती 5 किंगडम आहे, हे 5 राज्य आहे. सजीवांचे 5 राज्य आहे. कोणाचं राज्य आहे, सजीवांचे 5 राज्य आहे. सजीव फक्त आणि फक्त ह्या 5च राज्यामध्ये काय केली, विभागणी केली. मग आपण जो नवीन प्राणी बघणार आहे, नवीन सजीव बघणार आहे, त्या नवीन सजीवाला या 5च किंगडम मध्ये आपण टाकणार आहोत. 5 किंगडम पेक्षा आपण जास्त टाकणार नाही. याच्यामध्ये अजून आहे सब क्लास वगैरे आहे, सब किंगडम वगैरे आहे, पण आपण हे मेन किती 5 किंगडम आहे. कोणकोणते, मग बोला माझ्यासोबत. पहिल्यांदा आहे मोनेरा,
त्यानंतर प्रोटिस्टा, त्यानंतर फंगी, त्यानंतर प्लॅन्टी, त्यानंतर कोणता ॲनिमलिया. ही कोणते 5 किंगडम आहे, 5 किंगडम लक्ष ठेवायचं. आता इथपर्यंत मग क्लासिफाय त्यांना करायचं आहे. मग कोणकोणते आहे, प्रोकॅरियोट्स आहे, युकॅरियोट्स आहे, प्लॅन्टी आहे, फंगी आहे, त्यानंतर युकॅरियोट्स आहे. आता तुम्हाला प्रोकॅरियोट्स युकॅरियोट्स वेगळी, त्याच्यावर कोणता मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लॅन्टी, ॲनिमलिया हे 5 किंगडम आहे. हे पण लक्ष ठेवायचं आपण. किती किंगडम आहे, 5 किंगडम. सगळीपर्यंत बघा, इट इज द ग्रुपिंग ऑफ ऑर्गॅनिझम. आपण त्यांना ग्रुपमध्ये टाकले गेले पाहिजे इनटू कन्व्हिनियंट कॅटेगरीज. कन्व्हिनियंट त्यांना योग्य असेल ती कॅटेगरी मध्ये टाकायचं आहे. काय असेल ते योग्य असेल कॅटेगरी मध्ये टाकायचं आहे. बघा, टॅक्झा बेस्ड ऑन द कॅरेक्टर्स. टॅक्झॉनॉमी, आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन. त्यांना ह्या तिन्ही वेने आपण एखाद्या ग्रुपमध्ये टाकलं गेलं पाहिजे. त्यांची टॅक्झॉनॉमी कशी दिसते त्यावरून तुम्ही त्याला ग्रुपिंग करू शकता, त्याला किंवा कन्व्हिनियंट कॅटेगरीमध्ये त्याला ऍड करू शकता. हेच आहे टॅक्झॉनॉमी. टॅक्झॉनॉमी विशेष काहीच नाही एवढं. तुम्हाला जेवढं विशेष वाटते तेवढी टॅक्झॉनॉमी अजिबात विशेष नाही. फक्त एखादा सजीव बघितलं तुम्ही, काय म्हणते, हे माकडे, हा कुत्रा आहे, कोणता हे मांजर आहे, मग त्याचा क्लास कोणता, त्याला नाव काय, तो कोणत्या फॅमिलीमध्ये, अशा गोष्टी तुम्हाला बघायच्या आहे. इथपर्यंत कळालं. चला पुढचा पार्ट बघूया आपण. आता लास्ट जो आपला पार्ट राहिला कोणता, नॉमेनक्लेचर राहिला. कोणता, नॉमेनक्लेचर. बघा, आपण नॉमेनक्लेचर हा जो पार्ट आहे तो बघून घेऊ. नॉमेनक्लेचर म्हणजे काय. आता नामकरण. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय म्हटलंय, इथं आंबा दिलं तुम्हाला, आंबा. आंबा म्हणजे काय रे, मँगो आपण म्हणतो. मग मला सांगा, आंब्याला जर सगळ्यांनी वेगळे नाव दिले, आता ही क्लासिफिकेशन सिस्टम आहेत ना, ती का आली माहिती का, कारण जगामध्ये प्रत्येक प्राण्याला वेगळं नाव आहे, प्रत्येक सजीवाला वेगळं नाव आहे, कोणता त्या त्या भाषेमध्ये. पण युनिव्हर्सचा रूल एकच असावा, किंवा पूर्ण जगामध्ये प्रत्येक झाडाला एकच नाव असते. कोणता, पूर्णपणे बॉटॅनिकल, कोणता, बॉटॅनिकल वे मध्ये तुम्हाला नॉमेनक्लेचर करता आलंय. काय करता आलं, नॉमेनक्लेचर म्हणजे नामकरण केलंय. म्हणजे जगभरामध्ये आंब्याला हेच नाव आहे, कोणतं, मँजिफेरा इंडिका. काय नाव आहे, मँजिफेरा इंडिका. मला सांगा रे, आपल्याला काय आंब्याला वेगळं नाव आहे, कोणतं, गोट्या आंबा, साखरे आंबा, केळ्या आंबा, असं वेगळं नाव दिलं त्याला. कोणतं. जर आपण ओव्हरऑल बघितलं, कोणतं, ओव्हरऑल आंब्याला एकच नाव आहे सायंटिफिक भाषेमध्ये, कोणतं, मँजिफेरा इंडिका. जर एखादा सायंटिस्ट जर भारतामधला असेल, जर एखादा सायंटिस्ट अमेरिकेमधला असेल, चायनामध्ये असेल, इंडोनेशियामधला असेल, या प्रत्येक भागामध्ये जो सायंटिस्ट वगैरे आहे किंवा जो टॅक्झॉनॉमिस्ट आहे, तो आंब्याला त्यांचे लोकल नाव दुसरं असेल, पण त्यांचं बॉटॅनिकल नेम कोणतं, जगभरामध्ये सुद्धा काय असणार आहे, एकच असणार आहे. मग त्याचं नाव काय, मँजिफेरा इंडिका. काय नाव आहे, मँजिफेरा इंडिका. आता हे नाव का दिलंय याच्या मग कारण आहे, ते आपण कारण बघूया. फक्त युनिव्हर्स मध्ये किंवा ओव्हरऑल जगामध्ये आंब्याला एकच नाव आहे, ते म्हणजे कोणतं, मँजिफेरा इंडिका. त्याला म्हणतो आपण बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर किंवा बायोलॉजिकल क्लासिफिकेशन किंवा बायोलॉजिकल नॉमेनक्लेचर. नामकरण. नॉमेनक्लेचर काय, नामकरण. जसं बारीला मुलाला नाव देतात तसं कोणतं, इथे ऑलरेडी प्रत्येक प्राण्याला, प्रत्येक प्रशाला नाव दिलेलं आहे. ठीक आहे, लक्ष ठेवायचं. बघा, इट इज द स्टँडर्डायझेशन. आता ही स्टँडर्डायझेशन बघा, नेम्स ऑफ ऑर्गॅनिझम सच दॅट द ऑर्गॅनिझम इज नोन बाय द सेम नेम ऑल ओव्हर द वर्ल्ड. ऑल ओव्हर द वर्ल्ड, पूर्ण जगभरामध्ये नाव सेम पाहिजे. मँजिफेरा इंडिकाचं कोणतं, आंबा मिंबा हे नाव चालणार नाही. मग एखादं वेळच नाव पडेल, काही वेळ नाव पडेल. भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या भागामध्ये लोकल नाव आहे या आंब्याला. आम, कोणता, आंबा म्हणतो आपण, आंबा म्हणतो वेगवेगळे. कोणतं, केरळमध्ये गेले वेगळंच नाव आहे, कोणतं. असे सगळे नाव वेगळे राहू नये यासाठी आता काय केलं सायंटिस्टने, हे नावं वेगळे असतात, कोणता, वेगवेगळ्या भागामध्ये, कोणता, लोकल नेम मध्ये. पण जेव्हा टॅक्झॉनॉमिकला आपण आयडेंटिफाय करू का, कोणता, तेव्हा आंब्याचं एक म्हणजे एकच नाव असणार आहे, म्हणजे ते म्हणजे कोणतं, मँजिफेरा इंडिका. आपण ते बघणार आहे, कारण का पूर्ण जगभरामध्ये सेम नाव असण्यासाठी आपण ही सिस्टम काय केली, फॉलो केली. त्यामुळे आंब्याचं नाव कोणतं आहे, मँजिफेरा इंडिका. कोणतं, आता तुमचं वाचून वाचून पाठवून गेलं असेल. आंब्याचं नाव काय, मँजिफेरा इंडिका. इंडिका म्हणजे काय रे, इंडिया मधली स्पीसीज असल्यामुळे त्याला काय नाव दिलंय, इंडिका असं नाव दिलंय. कदाचित जर ही मँजिफेरा अमेरिकन स्पीसीज असते ना, त्याचं नाव काय असतं, मँजिफेरा त्यानंतर अमेरिकाना असं सुद्धा नाव दिलं असतं. जर यांची एखादी स्पीसीज असेल, कोणता, हा आंबा जो आहे कोणता भारतामधला असल्यामुळे त्याला नाव काय दिलंय, मँजिफेरा इंडिका दिलाय. आणि हा जर जपान मधला असता, काय नाव दिलं असतं, मँजिफेरा जपानिका, मँजिफेरा अमेरिकाना असे नाव दिले असते. पर्यंत म्हणजे असं नाव देणे तुम्हाला मुभा असते. जर जपान मधलं पहिले एक्झोटिक स्पीसीज आहे किंवा जपान मधली आहे ती, तर जपान मधलं नाव देऊ, इंडियामधलं नाव देऊ. आता अजून एक चिंचचं नाव आहे, कोणतं, टॅमॅरंडिस. चिंच काय नाव आहे, टॅमॅरंडस. टॅमॅरंडस इंडिका, आपण ज्याला चिंच असं म्हणतो. काय म्हणतो, चिंच. आता ही चिंच कोणतं आहे, भारतामधली आहे, म्हणून काय नाव दिलंय, इंडिका असं नाव दिलंय. इंडिका, सॉरी इंडिया नाही, इंडिका. काय नाव दिलंय, इंडिका. मँजिफेरा इंडिका. इथे बघा, मँजिफेरा इंडिका, इथं कोणता, टॅमॅरंडस इंडिका. भारतामधल्या ज्या लोकल स्पीसीज आहेत आणि फक्त पहिल्यांदा भारतामध्ये बघायला भेटल्या, ती भारतामधली स्पीसीज आहे.
अशा स्पेसिफिक काय नाव दिलंय, भारताचं नाव दिलंय. कोणतं? इंडिका असं नाव दिलंय. मग आपण इंडिया नाव देऊ शकत नाही, कारण का ओव्हरऑल जी क्लासिफिकेशन सिस्टम आहे त्या क्लासिफिकेशन सिस्टम नुसार असंच नाव देणं बंधनकारक आहे. कोणी जपान नाव देऊ शकत नाही, कोणी चायना नाव देऊ शकत नाही, कोणी बांगलादेश नाव देऊ शकत नाही. कोणतं? त्यांना अशाच सिस्टम मध्ये नाव द्यायला लागतंय. मग कळेपर्यंत आतापर्यंत आपण काय बघितलं? आयडेंटिफिकेशन बघितलं, क्लासिफिकेशन बघितलं आणि कोणतं? नॉमेनक्लेचर. म्हणजे जर आपला कोणता सजीव बघायला भेटला ना, त्या सजीवाला एकूण 3 कॅटेगरीज मध्ये सिस्टमॅटिक वे मध्ये विभागलं गेलं पाहिजे. त्यामध्ये पहिली होती आयडेंटिफिकेशन, त्यानंतर कोणतं बघितली? क्लासिफिकेशन, आणि तिथे कोणती होती? नॉमेनक्लेचर. या तिन्ही पण गोष्टी आपण बघितल्या आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजले असते. कोणतं? पहिल्यांदा आयडेंटिफाय करायचं, तो सजीव आहे का काय आहे, मोनेरा, प्रोटिस्टा, व्हॉटएव्हर बेबी. दुसरं कोणतं? क्लासिफाय करायचं, कोणत्या ग्रुपसाठी दुसरा मी दाखवतो ते बघायचं. त्यानंतर तिसरं आहे कोणतं? नॉमेनक्लेचर, त्याला नामकरण द्यायचं. मग आपण बघितलं मँजिफेरा इंडिका आंब्याला नाव आहे. कोणतं? मँजिफेरा इंडिका. कळेपर्यंत ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये हे झालं कोणतं? मँजिफेरा इंडिका. आता बघा आपण कार्लस लिनियस या सायंटिस्टची स्टडी केला. कोणाविषयी? कार्लस लिनियस विषयी. बघा, द सिस्टम ऑफ नेमिंग विथ द 2 कंपोनंट्स इट्स कॉल्ड ॲज अ बायनॉमियल नॉमेनक्लेचर. त्याला काय म्हणतो आपण? बायनॉमियल नॉमेनक्लेचर. मग आपण नाव बघितलं काय रे मुलांनो? आपण नाव बघितलं मँजिफेरा इंडिका. काय नाव बघितलं? मँजिफेरा इंडिका. हे आहे 2 याच्यामध्ये लिहिलं. आता 2 म्हणजे काय? बाय. 2 म्हणजे काय? बाय. मग याला नाव काय दिलंय? बायनॉमियल नॉमेनक्लेचर. म्हणजे काय? मँजिफेरा इंडिका. असं प्रत्येक सजीवाला नाव 2च याच्यामध्ये. असं नाही एखाद्याला वाटलं मँजिफेरा इंडिका आणि पुढे आपलं नाव देऊन टाकले, असं चालत नाही. 2च याच्यामध्ये नाव द्यायला लागतं. कोणता? 2च शब्दांमध्ये. मग याला काय नाव दिलंय? आंब्याला मँजिफेरा इंडिका असं नाव दिलंय आणि त्या सिस्टमला आपण काय म्हणतोय? बायनॉमियल नॉमेनक्लेचर. काय म्हणतो आपण त्याला? बायनॉमियल नॉमेनक्लेचर. कळेपर्यंत बघा, इट इज अ प्रपोज बाय द लिनियस. मग लिनियस कोण? कार्ल लिनियस. कोणते लिनियस? कार्ल लिनियस सायंटिस्ट वगैरे आहे. ठीक आहे. आतापर्यंत आपण आंब्याला नाव दिलं कोणतं? मँजिफेरा इंडिका. त्यानंतर आपल्याला बघायचंय बाकीचे काही प्राणी आहेत त्यांचं नेमकं नॉमेनक्लेचर कसं असतं ते आपला थोडक्यात बघायचं आहे. मग बघा मला इथं काय माहितीये का? ICBN नावाची एक संस्था आहे, इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटनिकल नॉमेनक्लेचर. कोणती आहे बघा? बॉटनिकल नेम्स आर बेस्ड ऑन द रूल्स इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर. म्हणजे हा जगजाहीर आहे. ह्याच पूर्णपणे ICBNच्या रूल नुसार तुम्हाला त्याला नामकरण करायचं असतं. काय करायचं असतं? नामकरण. मग बघा काय म्हणलं इथं? इंटरनॅशनल कोड फॉर बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. काय म्हणतो तुम्हाला? इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर. ही संस्था आहे. कोणता? ICBN. आणि याच्यावर तुम्हाला नेटला क्वेश्चन आलेले आहे बाळांनो. काय आलेले? क्वेश्चन आलेले आहे बघा. त्यानंतर बघा, झुलॉजिकल नेम्स आर बेस्ड ऑन द कोणतं? इंटरनॅशनल कोड फॉर द झुलॉजिकल नॉमेनक्लेचर. आणि जर वनस्पती असली तर ICBN आणि जर प्राणी असला कोणता? ICZN. कोणता? ICZN. म्हणजे काय? ICBN म्हणजे काय? इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर आणि इंटरनॅशनल कोड फॉर द झुलॉजिकल नॉमेनक्लेचर. जर प्राणी असला तर प्राण्या दृष्टीने नाव द्यायचंय आणि जर वनस्पती असली कोणता? वनस्पतीच्या कोणता? ICBN नुसार नाव द्यायचंय. कोणता? ICBN. त्यानंतर ICZN, इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर आणि इंटरनॅशनल कोड फॉर झुलॉजिकल नॉमेनक्लेचर. जर वनस्पतीला कोड वेगळा आणि कोणता प्राण्यांना कोड वेगळा, असे वेगळ्या कोडचा वापर करून तुम्हाला नाव द्यायला लागतंय. काय करावं लागतं? नाव द्यावं लागतंय. कळेपर्यंत एकदम सोपं आहे. कोणता? मग इथे बघा, जे प्लांटचं नाव आहे कोणतं? मँजिफेरा इंडिका आंब्याचं नाव आहे. त्यानंतर पॅन्थेरा टायग्रिस हे कोणाचं नाव आहे? वाघाचं नाव आहे. काय नाव आहे वाघाचं? पॅन्थेरा टायग्रिस आहे. कोणतं? मँजिफेरा इंडिका. हे दोघांचे नाव आहे. आता हे ICBN नुसार आणि ICZN नुसार त्यांचं नाव दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? नाव दिलेलं आहे. हे लक्षात घ्यायचं आहे बघा. कळतं ना मला? म्हणजे आपण ज्या प्राण्यांचं नाव देणार आहे, आपण ज्या सजीवांचं नाव देणार आहे, जर सजीव तो प्राणी जर असला कोणता? ICZN, इंटरनॅशनल कोड फॉर झुलॉजिकल नॉमेनक्लेचर, आणि ICBN बघितलं इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर. आपण या 2 गोष्टी वेगळ्या बघितलेल्या आहे. एकदम सिंपल गोष्ट वेगळी आहे. जर तुम्हाला वनस्पती दिसली कोणता? ICBN नुसार नाव द्यायचं आणि जर तुम्हाला प्राणी दिसला कोणता? ICZN नुसार नाव द्यायचं. कोणतं? इंटरनॅशनल कोड फॉर झुलॉजिकल नॉमेनक्लेचर नाव द्यायचं आहे. कळपर्यंत चला आता पुढचं. आता हे नाव असं का दिलंय त्याच्याकडे मग कारण काय ते आपण बघूयात. पहिले बघा इथे काय म्हटलं? युनिव्हर्सल रूल जो आहे कोणता? बायनॉमियल नॉमेनक्लेचर नुसार युनिव्हर्सल जगभराचा रूल आहे. हा आपल्या फक्त एकट्याचा नाही. कोणता? जगभराचा रूल आहे. मग बघा रूल काय सांगतो बघा इथे? सायंटिफिक नेम आर इन द लॅटिन ऑर द लॅटिनिश अँड द रिटर्न इन द इटॅलिक्स. मग तो जे शब्द आहे कोणता? सायंटिफिक नेम जो आहे तो द्यायचा लॅटिन मध्ये. कशामध्ये द्यायचा? लॅटिन मध्ये.
किंवा लॅटिनाइज अँड द रिटर्न इन द इटॅलिक्स. म्हणजे हा शब्द जो आहे कोणता लॅटिन मध्ये लिहायचा, कोणता लॅटिन मधला असला पाहिजे, कोणता आणि लिहायचा कोणता इटॅलिक मध्ये. आता हे लिहिलंय कोणतं इटॅलिक मध्ये बघा या साईडला इटॅलिक लँग्वेज मध्ये लिहायचंय. आपण बघा टाइम्स न्यू रोमन आहे, कॅलिब्री आहे, कोणता अशा वेगवेगळ्या लँग्वेज असतात, वेगवेगळ्या लँग्वेज असतात लिहिण्याचे वगैरे आहे. मग त्यांनी काय सांगितलं तुम्ही लिहायचं फक्त कोणता इटॅलिक्स मध्ये लिहायचं. जर तुम्ही ऑनलाईन जर प्रिंटिंग लिहिताय, प्रिंटिंग फॉर्म मध्ये लिहिताय तर काय लिहायचं इटॅलिक टाकायचं त्याला. आणि कोणता लॅटिन शब्द असला पाहिजे, तो काय शब्द असला पाहिजे लॅटिन शब्द असला पाहिजे. वेन हँड रिटन जेव्हा तुम्ही लिहिणार आहे तेव्हा कोणता दे आर अंडरलाईन सेपरेटली, त्यांना काय करायची अंडरलाईन करायची. मग इथे अंडरलाईन करेल काय करायची अंडरलाईन करायची. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर लिहिताय ना कोणता मॅन्जिफेराचं एम कॅपिटल लिहायचं आहे आणि आय जो आहे जो दुसरा स्मॉल असेल, म्हणजे कोणता पण असं. तुम्ही पॅन्थर टायग्रीस बघितला ते पाठीमागे स्लाइड बघा, आपण जे रूल बघतो नाही हे रूल बघतोय, हे रूल बघा. आता वाघाचं नाव जे आहे कोणतं पॅन्थर टायग्रीस आहे बघा, पी कॅपिटल टी स्मॉल आहे, काय पी कॅपिटल आहे टी स्मॉल आहे, इथे एम कॅपिटल आहे आय स्मॉल आहे. मग यांनी काय केलंय जेव्हा तुम्ही लिहिता रे कोणतं वर्ड मध्ये लिहिणार आहे, जेव्हा तुम्ही ऑनलाईन लिहिणार आहे, ऑनलाईन जेव्हा तुम्ही टाइप करता तेव्हा ऑनलाईन टाइप करायच्या वेळेस तुम्हाला हे जे नाव आहे कोणतं मॅन्जिफेरा इंडिका त्याचा पहिला एम जो आहे तो काय पाहिजे कॅपिटल पाहिजे. त्यानंतर आय जो आहे कोणता सेकंड लेटर जे काय स्मॉल असलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही लिहिणार आहे कोणतं हे कॅपिटल मध्येच लिहायचंय आणि स्मॉल मध्येच लिहायचंय, पण त्यांच्या खाली कोणतं सेपरेटली अंडरलाईन असायला पाहिजे. काय असायला पाहिजे सेपरेटली अंडरलाईन असायला पाहिजे. मग बघा बाळा इथं पण दिलेलं तुम्हाला. आता थोडंसं या साईडला तुम्ही हे बघा या साईड. आता काय बघितलं ते कसं असलं पाहिजे लॅटिन मध्ये सायंटिफिक नेम. त्यानंतर ते इटॅलिक मध्ये लिहायचं आहे. जेव्हा तुम्ही लिहिणार आहे तेव्हा लिहिणार कुठं तुम्ही ऑनलाईन जेव्हा सबमिट करणार आहे किंवा लिहिणार आहे त्यावेळेस कोणता इटॅलिक मध्ये असलं पाहिजे. वेन हँड रिटन जेव्हा तुम्ही लिहिणार आहे, वेन यू हँड रिटन जेव्हा तुम्ही लिहिणार आहे त्यावेळेस दे आर अंडरलाईन सेपरेटली. मग तुम्हाला त्यांना दोघांना काय करायची सेपरेटली अंडरलाईन करायची. मग दिलं इथं कोणता सेपरेटली अंडरलाईन केलंय मॅन्जिफेरा इंडिका लिहिलं झालं, एवढंच नामकरण आहे. दुसरं बघा द फर्स्ट वर्ड इज जिनस नेम. आता पहिला जो शब्द आहे कोणता आता मॅन्जिफेरा मध्ये पहिला शब्द कोणता आहे जिनस, हे जीनचं नाव आहे त्यांच्या कुळाचं नाव आहे कोणता जिनस नेम जेनेरिक नेम अँड द सेकंड वर्ड इज द स्पेसिस नेम. मग ती स्पेसिस कोणती कोणत्या भागामधली आहे. मग इथे नाव दिलं बघा मॅन्जिफेरा इंडिकाच नाव दिलंय. मग ही इंडिया मधली स्पेसिस आहे, भारतामधली स्पेसिस दिले म्हणून काय नाव दिले इंडिका. पण ओव्हरऑल हे कोणतं आहे मॅन्जिफेरा आहे. म्हणजे जीन कोणती यांचं आणि कुळ कोणतं आहे, कोणता कुळ कोणतं आहे त्या कुळातली स्पेसिस कोणती तुम्हाला लिहायची दोन्ही गोष्टी वेळवल्याच्या कोणता. मग पहिलं बघा जिनस नेम पहिलं आहे जे आपण पहिले लिहिणार आहे ते कोणतं जिनस नेम आहे. आणि आपण जे दुसरं लिहिणार आहे कोणतं ते आहे आपलं स्पेसिस नेम स्पेसिक इफिक्ट. आता याच्यावरती क्वेश्चन विचारलाय सेकंड नेम काय स्पेसिस इफिक्ट आहे कसं ठेवायचं बघा. जिनस नेम स्टार्ट विथ द कॅपिटल लेटर. तुम्हाला सांगितलं जिनस जे नेम आहे कोणतं कॅपिटल लेटर मध्ये लिहायचंय आणि स्पेसिस नेम विथ द स्मॉल लेटर ते आपण बघितलं. आपला नियम काय करायला मग तुम्ही जे लिहिणार आहे कशामध्ये लिहायचं लॅटिन मध्ये शब्द असला पाहिजे. लिहिताना कसं लिहायचं इटॅलिक मध्ये लिहायचं. कसं लिहायचं इटॅलिक मध्ये पहिला जो शब्द आहे तो कसा लिहायचा कॅपिटल मध्ये, दुसरा जो आहे कसा लिहायचा स्मॉल मध्ये. त्यानंतर या तुम्ही जेव्हा लिहिणार आहे लिहिणार कोणता दोघांना काय करायचंय सेपरेट अंडरलाईन करायचंय. काय करायचंय सेपरेट अंडरलाईन करायचं आहे. आणि तुम्ही म्हणाल सर तुम्ही आम्हाला सांगितलं कोणतं याचं जर बायनॉमियल नॉमेनक्लेचर आहे मग मला सांगा याचे 3 नाव कसे दिले कोणतं होमोस्पेसियन्स आणि कोणतं होमोसॅपियन्स आणि कोणतं ते लिहायचं लॅटिन मध्ये. लँग्वेज कोणती असेल सॉरी लॅटिन मध्ये लिहायचं लॅटिन लँग्वेज मध्ये असेल. इटॅलिक जो आहे त्याची फॉन्ट वगैरे असेल इटॅलिक फॉन्ट जे आहेत. आणि जेव्हा तुम्ही त्याला लिहिणार आहे कोणतं तेव्हा त्यांना दोघांना काय करायचंय सेपरेट अंडरलाईन करायचंय. आणि कोणता पहिला जो लेटर आहे तो कोणता कॅपिटल मध्ये असेल आणि दुसरा जो लेटर आहे कोणता असेल स्मॉल मध्ये असेल. कळलं सेपरेट अंडरलाईन करायचं. बघा पहिलं कोणतं नेम आहे जीनस नेम आहे जेनेरिक नेम आहे. दुसरं कोणतं आहे स्पेसिस नेम आहे आणि दुसरं कोणतं आहे ऑथरस नेम कोणतं लिनियस. ऑथर म्हणजे कोणता ते नाव कोणी शोधलं किंवा कोण दिलं त्याचं नाव आहे. आता फक्त कार्लस लिनियसने हे नाव दिलं होतं. त्यानंतर लिन हे नाव सुद्धा जे आहेत ना बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही हे पण लक्षात ठेवायचं. कोणतं आता आपण काय बघितलं होमोसेपियन्स आणि पुढे काय दिले लिन दिले. लिन म्हणजे काय कार्लस लिनियसने मी शोधलं होतं म्हणून त्यांचं नाव दिलं ते कोणतं लिन. ठीक आहे लक्षात ठेवायचं. कळपर्यंत बघा आता लास्ट आहे ऑथर नेम इज द ॲब्रिव्हेटेड फॉर्म कोणता अपिअर्स ऍट द एंड ऑफ बायोलॉजिकल नेम. आता हे आपण देतो पण काही वेळेस देत पण नाही. बरेच सायंटिस्ट असे आहेत कोणतं त्यांचं शेवट नाव देत नाही. कधी कधी त्यांच्या नावावरूनच कोणतं याला स्पेसिफिक नाव देऊन राहतात. तुम्हाला काय म्हटलं माहिती की जिनस नेम आहे त्यानंतर कॅपिटल लेटर मध्ये लिहायचे स्मॉल लेटर मध्ये लिहायचे. पहिलं जे आहे कॅपिटल मध्ये कोणतं स्मॉल मध्ये या काही गोष्टी आपण शिकलो होतो बरोबर. त्यानंतर पुढे बघूयात आपण. त्यानंतर बघा तुम्हाला याच्यावरती काही क्वेश्चन विचारले गेले काही क्वेश्चन विचारले गेले आहे. मग पहिला क्वेश्चन बघा बरे हा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय कोणता 2019 मध्ये. काय म्हणले ते सिलेक्ट द करेक्टली रिटर्न सायंटिफिक नेम ऑफ द मँगो विच वॉज द फर्स्ट डिस्क्राइब बाय द कार्लस लिनियस. तुम्हाला म्हटलंय ऑप्शन बघा काय ऑप्शन मध्ये काय देईल तुम्हाला एक मिनिट. ऑप्शन मध्ये बघा
काय दिलं ऑप्शन मध्ये इथे बघा, तिथं मँजिफेरा इंडिका लिन दिले, त्यानंतर दुसरं मँजिफेरा इंडिका, त्यानंतर मँजिफेरा इंडिका, त्यानंतर मँजिफेरा इंडिका कार्सिनियस. आता हे नाव पूर्णपणे चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? यांच्या पुढे हे नाव दिलंच नाही कोणता, कार्सिनियस नाही. म्हणजे कोणता पहिला जो ऑप्शन असेल तो काय असेल, परफेक्ट असेल. कोणता? मँजिफेरा इंडिका कार्सिनियस दिलेला आहे. कळेपर्यंत म्हणजे ऑप्शन कोणतं ए बघा. एनसीआरटी पेज नंबर न्यू जे आहे कोणता 5 पेज नंबर तुम्हाला हे साईड सापडेल. कोणता? मँगोचं नाव जे आहे मँजिफेरा इंडिका. हा झाला कोणता पहिला प्रश्न. ठीक आहे, मला कमेंट मध्ये सांगायचं तुम्ही कोणत्या उत्तर काय असेल. पुढे बघा 7 नंबरचा क्वेश्चन काय म्हटले इथे बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज द अगेन्स्ट द रूल्स ऑफ आयसीबीएन. आज खालील प्रकारे जे आयसीबीएनच्या रूलनुसार काय विरुद्ध आहे. आता आयसीबीएन म्हणजे काय? इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर. मग क्वेश्चन बघा काय म्हटलंय. हँड रिटर्न सायंटिफिक नेम शोड विथ द अंडरलाईन. बरोबर आहे. हँड रिटर्न शोड जे आहे आपण जे हँड रिटर्न लिहिणार आहे, हाताने जे लिहिणार त्याला अंडरलाईन करायचे. त्या नेक्स्ट आहे एव्हरी स्पेसिस शुड हॅव द जेनेरिक नेम अँड द स्पेसिफिक नेम. इफिक्ट प्रत्येक स्पेसिसला काय असतं? जेनेरिक नेम असतं आणि कोणतं स्पेसिफिक इफिक्ट असतं. बघू आपण तिसरं बघा. सायंटिफिक नेम आर इन द लॅटिन शुड बी इटॅलिक्स. हे बरोबर आहे, लॅटिन पण आणि इटॅलिक्स मध्ये लिहायचे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा. जेनेरिक अँड द स्पेसिफिक नेम शुड बी रिटर्न बाय स्टार्टिंग विथ स्मॉल लेटर. हे चुकीचं बघा. कोणता? जेनेरिक नेम अँड स्पेसिफिक नेम शुड बी रिटर्न बाय स्टार्टिंग विथ द स्मॉल लेटर. आता तसं नाही. कोणतं? जे जेनेरिक नेम आहे ते लिहायचं आपला कॅपिटल मध्ये आणि जे स्पेसिफिक नेम जे आहेत कोणतं स्मॉल लेटर मध्ये लिहायचे. म्हणजे आपल्याला आपला परफेक्ट ऑप्शन जो आहे तो सापडला. म्हणजे कोणता? ऑप्शन नंबर डी जो आहे आपला परफेक्ट असणार असा आहे. इथे काय म्हणतं बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज द अगेन्स्ट द रूल्स ऑफ आयसीबीएन. आयसीबीएन रूलच्या अगेन्स्ट आहे. कोणता अगेन्स्ट आहे? या अगेन्स्ट. बाकी तिन्ही पण ऑप्शन बरोबर आहे. हा ऑप्शन आपला काय चुकीचा आहे. मग चुकीचा ऑप्शन तो आपला काय बरोबर ऑप्शन आहे. जे आपलं विचारलंय ते सांगता आपलं बरोबर. ठीक आहे बघा. त्यानंतर एनसीआरटी पेज नंबर तुम्हाला 4 नंबरचं म्हणजे 4 पेजवर क्वेश्चन दिलेला आहे. काय विचारलं बघा. आयसीबीएन स्टँड फॉर. अरे किती सोपं आहे. इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर आहे की ते. मग बघा ऑप्शन सांगावर पटपट मला बघा. इंटरनॅशनल कोणता? कोड फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर आहे बरोबर. त्यानंतर इंटरनॅशनल कोड कोणता? इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ बायोलॉजिकल नॉमेन्स. कोणता? काँग्रेस काय संबंध नाही. त्यानंतर तिसरा इंडियन कोड फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर. इंडियासाठी नाही, युनिव्हर्सलसाठी आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे इंडियन काँग्रेस फॉर बायोलॉजिकल नेम. किती सोपं आहे ऑप्शन आपला कट करायला. जर तुम्हाला कट करायला जरी समजले तरी पण तुम्ही ऑप्शन जे आहेत बरोबर देऊ शकतात. मग आपलं ऑप्शन काय झालं? इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर हे आपलं ऑप्शन बरोबर आहे. कोणतं? ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर.